शहरात कारमधून 1000 लिटर हातभट्टी दारू जप्त, भरारी पथकाची कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी सकाळच्या सुमारास मोहोळ शहराच्या हद्दीत सोलापूर पुणे रोडवर एका कारमधून 1000 लिटर हातभट्टी दारूसह 9.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 26 फेब्रुवारी सोमवारी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार मोहोळ शहर परिसरातील सोलापूर पुणे महामार्गावर पाळत ठेवली असता सुनील बाबूराव चव्हाण वय 36 वर्ष, राहणार गणपत तांडा, बक्षी हिप्परगा, तालुका दक्षिण सोलापूर हा इसम मारुती सुझुकी एर्टिगा क्रमांक MH13 DY 2548 या 4 चाकी वाहनातून 5 रबरी ट्यूब मध्ये 500 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना आढळून आला। आरोपीच्या ताब्यातून 25,500 किमतीची हातभट्टी दारू व 9 लाखाची कार असा एकूण 9,25,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुरेश झगडे, दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे, जवान अण्णा करचे, अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे व वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 26 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास मोहोळ शहरात सोलापूर पुणे महामार्गावर एका एर्टिगा वाहनातून 500 लिटर हातभट्टी दारू जप्त केलेली आहे। या कारवाईत सुनील बाबूराव चव्हाण, राहणार गणपत तांडा, बक्षी हिप्परगा, तालुका दक्षिण सोलापूर या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 9 लाखाची कार व 25,500 रुपयाची हातभट्टी दारू असा 9.25 लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे। ही कारवाई दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे, सुरेश झगडे, अण्णा करचे यांच्या पथकाने पार पाडली।